आणि डोमेनचा. ओके, तो आपण आज कंप्लीट करूया आणि मग पुढे जाऊयात. ओके. सुरू करण्याच्या आधी कोणाला काही डाऊट आहे का लास्ट लेक्चर बद्दल किंवा आतापर्यंत जे काही आपण शिकवलं त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट आहे का? सर माझा प्रश्न आहे एक. हा हा तुम्ही जे लेक्चर वेबसाईट डेव्हलपमेंटचे घेऊन राहिलेत हा हा त्यांची ते रेकॉर्डेड लेक्चरची लिंक तुम्ही पाठवत का बरं नाही मग? कारण की आमचे लेक्चर झालेत नाही तर आम्ही कुठनं करायचं मग? रेकॉर्डेड लेक्चरचे आता मी सरांना नवना सरांना मेसेज केलेला आहे. मला पासवर्ड मिळत हम्म. नाहीये. 4 लेक्चर्स आपले झाले, 4 ते 5. तर ते मी हा वन हा. टाइम वन टाइम ऍड करणार आहे आणि म्हणजे कसं सर ती गोष्ट नाही म्हणजे कसं तुमची टायमिंग बरोबर नाही आहे ना, म्हणजे कसं कधी तुम्ही 11:30ला घेता कधी 12:30ला घेता, आम्हाला आम्हाला ऍडजस्ट नाही होत टायमिंग कधी कधी. त्यामुळे हम्म. आमचे लेक्चर सुटतात. तर आम्ही ते रिपीट बघायचं कसं मग? कसं आहे ना. आज आज एनी हाऊ मी करतो. मी लास्ट सॅटरडेलाच करणार होतो. बस सरांनी मला अजून पासवर्डच दिलेला नाहीये. मी अपलोड अच्छा. करतो. जर नाहीच केलं सरांनी दिला ना, तर मी आपला दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड करून तुम्हाला आज एनी हाऊ लिंक ज्या आहेत त्या पाठवतो. ठीक आहे चालेल. ठीक आहे. चालेल. अजून कोणाला काही दुसरा डाऊट आहे का? वर्डप्रेसमध्ये काही अंडरस्टँडिंग करण्यामध्ये HTML, CSS, JS मध्ये जे काही आपण शिकलो त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर ते घेऊयात आधी आणि मग पुढे आपण स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर केलेली आहे मी. स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. ठीक आहे. सो आपण लास्ट टाइम होतो हे स्ट्रक्चर शिकत होतो आपण काय HTML, CSS, JS. ओके. आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन येत होता आपल्याला स्टुडंट कडून की आम्हाला फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं, फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं आणि एपीआय काय असतं हे आम्हाला नीट एक्सप्लेन करा. तर तो पॉइंट एकदा आपण घेऊयात आणि मग आपण पुढे जाऊयात. तर फ्रंट एंड मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं जसं की UI आणि UX म्हणजे जे आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसतं, जसं की आता ह्या स्क्रीनवर दिसते तर निखिल महामनी प्रेझेंटेशन स्टुडिओ. ओके, इथे बघा हे हे जे टेक्स्ट दिसते ब्लॅक कलर बॉक्स वगैरे हे सगळं फ्रंट एंड मध्ये येतं. ओके. बॅक एंड मध्ये काय येतं, तर आता बॅक एंड मध्ये इथे आपण युजर आहेत, आपण किती 5-6 युजर्स येतात. तर ह्या बॅक एंड ह्या 5-6 युजरची सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही जॉईन करताना तुमचा मेल आयडी वगैरे तुम्हाला द्यावा लागलेला आहे, बरोबर. तर ती इन्फॉर्मेशन गुगलने त्यांच्या डेटाबेसमध्ये स्टोअर केलेली आहे. ओके. तर आपली सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा जो काही युजरची इन्फॉर्मेशन आहे ती बॅकएंडला स्टोअर होते, जी आपल्याला इथे दिसत नाही, स्क्रीनवरती दिसत नाही. स्क्रीनवरती फक्त आपल्याला नाव वगैरे दिसते. तर ते बॅकएंड असतं आणि ह्या दोघांना कम्युनिकेट करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या एपीआय मधून केलं जातं. एपीआय मधून आपण कम्युनिकेशन करायचं काम करतो. जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथे एक इमेज आहे. एपीआय म्हणजे काय, व्हॉट इज एन एपीआय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. बघा हे बघा, तर इथं डेटाबेस आहे. ओके, जे बॅक एंडला राहतं वेबसाईटच्या. फ्रंट एंडला ब्राउझर आहे, तिथे क्रोम आहे, मोझिला आहे, एज आहे. ह्या ब्राउझरवरती आपण जे पाहतो, स्क्रीन पाहतो ते आपल्याला ह्या ब्राउझरवरती दिसते आणि मध्ये एपीआय असते. डेटाबेस आणि ब्राउझरशी कम्युनिकेशन करण्याचं काम जे आहे ते एपीआय करत असतात. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हे त्याचा फुल फॉर्म आहे. ओके. तर जेव्हा आपण स्क्रॅचनं प्रोजेक्ट बनवतो, स्क्रॅचनं म्हणजे काय की सगळ्या गोष्टी आपण स्वतः डेव्हलप करायच्या असतात कोडिंगने. तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप कराव्या लागतात. डेटाबेस आपल्याला क्रिएट करावा लागतो, एपीआय लिहाव्या लागतात, क्रिएट करावा लागतात, त्याचा कोड असतो तो करावा लागतो आणि फ्रंट एंडचा पण कोड करावा लागतो. ह्या तिन्ही प्रोसेस करायच्या लागतात. त्याच्यामुळे आपल्याला वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी जास्त टाइम जातो. 3 महिने, 4 महिने, 5 महिने. साधी सिंपल 10 पेजेसची वेबसाईट बनवायला आपल्याला 3-4 महिने लागू शकतात. बट वर्डप्रेसमध्ये आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओव्हरकम होतात. जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करता तुमच्या सर्व्हरवरती, तेव्हा बाय डिफॉल्ट फ्रंट एंड, बॅक एंड आणि एपीआय हे सगळे आपोआप क्रिएट होतात. ओके. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट कोड करावा लागत नाही. आणि हे क्रिएट झाल्यामुळे काय होतं, आपलं काम जे आहे का नाही ते जवळपास 60 ते 70% काम आपलं वाचतं याच्यामध्ये. आपल्याला डायरेक्ट एकदा का वर्डप्रेस इन्स्टॉल झालं की त्यानंतर आपल्याला पेजेस क्रिएट करावे लागतात.
पेजेस क्रिएट करायचे, लेआउट क्रिएट करायचे, युजर्स क्रिएट करायचे, बस. ओके. सो हा बेनिफिट आहे, हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. आता त्याच्यानंतर जो पार्ट आपण तुम्हाला बॅकएंड कसं आहे ते पण दाखवलं होतं, PHP माय ऍडमिन. ओके. सो एकदा मला इथे पाहू द्यात की हे लॉग इन होतंय का नाही. ठीक आहे, मला लॉग इन करावं लागेल. सो त्याच्यानंतर आपण पाहत होतो ते म्हणजे वर्डप्रेसचं डॅशबोर्ड. वर्डप्रेसचा डॅशबोर्ड कसा असतो, तो कसा काम करतो ते आपण पाहत होतो. आता ते इथे बघूयात. स्टुडिओ. काय करायचं, तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ओव्हरव्ह्यू वरती यायचंय. ओव्हरव्ह्यू वरती आल्यानंतर तुम्हाला इथे वर्डप्रेस ऍडमिन म्हणजे जे तुम्ही इन्स्टॉल केलेलं वर्डप्रेस आहे ते तुम्हाला इथे दिसेल. हे आपलं इन्स्टॉल केलेलं वर्डप्रेस वरती आता हे डॅशबोर्डला तुम्हाला इथे दाखवते आता. ओके. हे आपलं आहे ऍडमिन, वर्डप्रेस ऍडमिन. ह्याच्या मदतीने आपण वेबसाईट जी आहे ती पाहतो. आणि तुम्हाला वेबसाईट डेव्हलप करायची असेल तर तुम्ही इथून बॅकएंड जे आहे तिथून तुम्ही वेबसाईट जी आहे ती डेव्हलप करू शकता. आणि आता तुमची वेबसाईट फ्रंट एंडला कशी दिसते तर हे ते तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने तुमची वेबसाईट जी आहे ती फ्रंट एंडला दिसते. ट्रान्सफॉर्म युअर स्पेस हे आपण एक आर्टिकल बनवलं होतं. हे सगळं तुम्हाला त्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये मिळेल. मी तुम्हाला ते शेअर करेन आज जर सरांनी पासवर्ड नाही दिला तर तुम्हाला मी ते दुसरा एक आपला चॅनल आहे NMD इन्फोटेकचं, त्याच्यावरती अपलोड करून देईन. ओके. ठीक आहे. तर हे फ्रंट एंडला असं दिसतं. म्हणजे आता वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर फ्रंट एंड आहे, बरोबर. हे तुमचं API सारखं काम करतं. हा जो ऍडमिन पॅनल आहे हा API सारखं काम करतो. आणि बॅकएंड जर बघायचं असेल तर बॅकएंड तुम्हाला कुठून बघायला मिळणार, तर इथे डेटाबेसच्या फाईल्स मधून तुम्हाला बॅकएंड बघायला मिळणार. हे आपण लास्ट टाइम दाखवलं होतं. ओके. इथं मी PHP माय ऍडमिन वरती येतोय आणि इथे बघा, इथे तुमचे डेटाबेसेस आहेत. एंटर PHP माय ऍडमिन म्हटल्यानंतर इथे तुमचं बॅकएंड आहे. म्हणजे जे तुम्हाला आता मी कन्सेप्ट एक्सप्लेन केला तो आपल्या ऍक्च्युअल वर्डप्रेस वरती मी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा. ओके. हे आपलं आहे बॅकएंड. हे काम करतं API सारखं. म्हणजे ह्याच्या मदतीने आपण पेज क्रिएट करतो, पोस्ट, इमेज, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो मी आता. आणि हे आहे आपलं फ्रंट एंड. ओके. बॅकएंड, API, फ्रंट एंड. ओके. म्हणजे ही इमेज तुम्हाला क्लिअर झाली का आता जे मी तुम्हाला इथे सांगितलं या इमेज बद्दल. ते डेटाबेस आहे, API आहे आणि फ्रंट एंड आहे. ओके. हे क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा. जे जर आपल्याला स्क्रॅच मधनं बनवायची असेल वेबसाईट तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली क्रिएट कराव्या लागतात. PHP ऍडमिन मध्ये जाऊन तिथं डेटाबेस क्रिएट करावा लागतो, त्याचे टेबल्स वगैरे सगळं क्रिएट करावं लागतं. फ्रंट एंडला जाऊन UI UX क्रिएट करावं लागतं. आणि मधला जो API आहे तिथं सुद्धा तुम्हाला कोडिंग करावं लागतं. या सगळ्या स्क्रॅच मधनं करावं लागतं. बट वर्डप्रेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी, तिन्ही गोष्टी बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करून आलेल्या असतात. आपल्याला फक्त मॅनेज करायचं असतं. ओके. सो आता पुढे जाऊयात. तर इथे तुम्हाला मी आता याच्यामधला होस्टिंग जर तुम्हाला पॉईंट सांगितला होता की आपण AI कॉन्टेंट क्रिएट करू शकतो होस्टिंजरच्या मदतीने. परत एकदा तुम्हाला मी ते करून दाखवतो. जसं की हे बघा की आता AI कॉन्टेंट क्रिएटर काय करायचं तुम्हाला. आता आज आपण त्या दिवशी आपण पोस्ट बनवली होती.
ही जी पोस्ट आहे खालची वाली ही आपण एआयच्या मदतीनं बनवली होती. आज आपण एक पेज बनवून दाखवतो तुम्हाला. हे पेज आहे. पेज कसं ठेवायचं, फ्रेंडली ठेवा, त्याचा टॉप जो टोन आहे तो ट्रस्टवरती ठेवा आणि लेंथ जी आहे ती मीडियम ठेवा. ओके, व्हॉट इज युअर कंटेंट अबाउट. तर आपली जी वेबसाईट आहे ती इंटेरियर डिझाईन रिलेटेड वेबसाईट आहे, बरोबर. सो आपण इंटेरियर डिझाईन रिलेटेडच गोष्टी बोलूया. ओके, क्रिएट वन पेज फॉर गुड कलर कॉम्बिनेशन्स फॉर इंटेरियर डिझाईन्स. शो uses of different color. Give the page name as colors who talks more. ओके, हे असं पेजचं नाव असेल, कलर्स हू टॉक्स मोर अशा नावाचं पेज येईल आणि त्याच्यावरती आपण एक पेज बनवणार आहे. ओके, फोकस कीवर्ड काय आहे आपला, कलर्स. ओके, आणि आता याचं काय करतोय आपण, कंटेंट क्रिएट करतोय. हे एक फीचर आहे एआयचं, ज्याचा यूज करून आपण वर्डप्रेसमध्ये पेजेस आणि पोस्ट क्रिएट करू शकतो. ते फीचर तुम्हाला दाखवतो. हे मॅन्युअली कसं करतात हे पण आपण पुढे जाऊन शिकणार आहे. एक पोस्ट आपण मॅन्युअली पण बनवली होती. आता इथे इमेज जी आहे ती यूज करायची का, तर हो करा, हीच इमेज यूज करा. ओके, सगळं पेज वगैरे जे आहे ते त्यांनी प्रॉपर केलेलं आहे. याला सिम्पली पब्लिश करायचं. 1000 वर्डचं त्यांनी आर्टिकल बनवलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं पेज जे आहे ते बनतं. कलर्स हू टॉक्स मोर, अ गाईड टू स्टायलिश कलर कॉम्बिनेशन इन इंटेरियर डिझाईन. ओके, सो त्याच्यावरती बेस्ड हे आर्टिकल आलेलं आहे. आता हे आपल्या ह्याच्यामध्ये कसं दिसणार, डॅशबोर्डमध्ये कसं दिसणार, तर इथे तुम्ही पेजेसवरती जेव्हा येणार, ऑल पेजेसवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे तुमचं ते पेज दिसेल. कलर्स हू टॉक्स मोर, अ गाईड टू स्टायलिश कलर कॉम्बिनेशन इन इंटेरियर डिझाईन. ओके, आता झालं. आज आपण पोस्ट, मीडिया, पेजेस, कमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी आज पाहणार आहे. आता पोस्टमध्ये काय असतं, तर पोस्टमध्ये पण अशा टाईपच्या आपण ज्या पोस्ट लिहिलेल्या असतात, जसं की दिस इज द फर्स्ट मॅन्युअल पोस्ट, ही एक पोस्ट आपण लिहिली होती. ओके, तुमच्या वेबसाईट बद्दल किंवा तुम्ही ज्या निशमध्ये काम करताय त्याच्याबद्दल लोकांना जी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आपण देतो ती आपण पोस्टच्या माध्यमातून देतो. जसं की आता इथे आपण एक पोस्ट एक तयार करूया, ज्याचं नाव आहे की डमी पोस्ट. एक करूया डमी पोस्ट 1. इथे तुम्ही टायटल द्यायचंय आणि इथं तुम्ही तुमचा जो टेक्स्ट आहे, रेमिट्सन ओके, हा एक मी डमीचा टेक्स्ट घेतलेला आहे आणि हा जो टेक्स्ट आहे तो मी इथे टाकतो. हा डमी टेक्स्ट आहे बरं का. ओके, आता मगाशी आपण एआयच्या मदतीनं पोस्ट किंवा पेज पाहिलं. आता इथं आपण मॅन्युअली बनवते. टायटल टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं, त्याच्यानंतर काय काय टाकायचं असतं, इथे एक फीचर इमेज सेट करायची असते. तर आपण एक फीचर इमेज पण इथे सेट करूयात. एखादी कलर वरची इमेज आहे का नाही पाहूयात आपण. इथे एक बार चार्ट म्हणून एक आहे. सो ही इमेज मी एक यूज करतो, जस्ट सॅम्पल म्हणून आहे. कलर इमेज, इथं ऑल टेक्स्ट आहे. हे जे काय तुमच्या इमेजचं नाव असतं ते नाव इथे असतं, बार चार्ट डॉट png. बट ऑल टेक्स्ट जे आहे ते तुमच्या इमेज बद्दलची एक्स्ट्राची माहिती सांगतो, त्यामुळे ते आपण त्याला ऑल टेक्स्ट म्हणतो. इथे टायटल आहे. कॅप्शन द्यायचं असेल तर तुम्ही कॅप्शन देऊ शकता. डिस्क्रिप्शन, इमेज बद्दल अजून एक्स्ट्राची माहिती द्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. सेट अ फीचर्ड इमेज म्हटलं तर इथं तुमची इमेज जी आहे ती सेट होऊन जाईल. पब्लिश करू शकता. त्याचा स्टेटस तुम्हाला ड्राफ्टमध्ये ठेवायचं असेल तर ड्राफ्टमध्ये ठेवायचं, म्हणजे आत्ता पब्लिश नाही करायचं, काही थोड्या वेळानं मला पब्लिश करायचं आहे. तुम्हाला स्केड्यूल करायचं असेल तर स्केड्यूलचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. हे बघा, तुम्ही ह्याला स्केड्यूल करू शकता. ओके,
म्हणजे अशा ह्या टाइमला ही पोस्ट पब्लिश झाली पाहिजे असं शेड्यूल पण तुम्ही करू शकता. ऑथर, इथे तुमच्या ऑथरचं नाव येईल, नेमली इंटेरियर ॲडमिन, पोस्ट कुठली आहे, सिंगल पोस्ट आहे, आणि कॅटेगरी. आता ही काय आपली ब्लॉग आहे बरोबर, तर ब्लॉग आपण ब्लॉगची कॅटेगरी केली. टॅग देऊ शकता इथे, हा टॅग काय देणार तुम्ही, डमी पोस्ट. असे तुम्ही टॅग्स देऊ शकता त्या पोस्टला. ओके, सो हे सगळं झालं की तुम्हाला काय करायचं, इथं पब्लिश करा. जर पब्लिश करण्याच्या आधी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्रिव्ह्यू करून पोस्ट जी आहे ती बघू पण शकता. हे बघा, डमी पोस्ट हे अशा पद्धतीने तुमची दिसेल. आता इमेज त्यानं इथे नाही घेतली, इमेज कुठे घेतली ते तुम्हाला दाखवतो मी. ओके, इथे इमेज नाही घेतली, तो पब्लिश करा. पब्लिश केल्यानंतर जे ब्लॉग पोस्टचं लिस्टिंग पेज असतं त्याच्यावरती तो इमेज जी आहे ती घेईल. हे बघा, प्रिव्ह्यू मध्ये त्याने इमेज नाही घेतली, इथे त्याने इमेज घेतलेली आहे, इथे पण घेतो. प्लस तो होम पेज वरती जिथं तुम्ही ब्लॉग्स दाखवलेले इथे पण तो इमेज घेतो. बघा, इथे सगळ्या इमेजेस आहेत. ओके, सो मॅन्युअली पोस्ट जी आहे ती अशा पद्धतीने टाकली जाते. AI मधून पोस्ट किंवा पेज कसं बनवायचं ते पण तुम्हाला सांगितलं. ओके, आता ह्या पोस्टमध्ये काय काय आहे, नवीन पोस्ट ऍड करायची असेल तिथे ऍड पोस्ट आहे, कॅटेगरीज ऍड करायची तर इथून तुम्ही कॅटेगरीज ऍड करू शकता. जसं की जे इथे बघा, ब्लॉग एक कॅटेगरी आणि होम इम्प्रुव्हमेंट एक कॅटेगरी. सपोज मला नवीन कॅटेगरी ऍड करायची, कलर्स. कलर्स नावानं आहे मला कॅटेगरी ऍड करायची. त्या कॅटेगरीचा पॅरेंट कॅटेगरी कोण असला पाहिजे, होम इम्प्रुव्हमेंट. तर इथं सिम्पली तुम्हाला ते सिलेक्ट करा, होम इम्प्रुव्हमेंट. म्हणजे होम इम्प्रुव्हमेंटच्या आतील कलरशी रिलेटेड जे काही ब्लॉग्स असतील ते ह्या कॅटेगरीमध्ये येतील. ओके, सो मी कॅटेगरी ऍड करतो. इथे बघा, होमच्या आत डॅश देऊन कलर्स आलाय म्हणजे ही ह्याची पॅरेंट कॅटेगरी. ओके, सिम्पल तुम्ही नवीन कॅटेगरी पण बनवू शकता. ती कशी बनवायची, तर फर्निचर. फर्निचर नावाची मी कॅटेगरी बनवतो, पण ही मी आता होम इम्प्रुव्हमेंट मध्ये नाही, ही माझी युनिक पॅरेंट कॅटेगरी स्वतः राहणार. तर ती मी ऍड केली तर ती अशा पद्धतीने दिसेल, फर्निचर. इथे डॅश आलेली नाहीये, इथे डॅश आली याचा अर्थ याची पॅरेंट कॅटेगरी कोणीतरी आहे. ओके, समजतंय का, इथपर्यंत समजलं असेल. पोस्ट, मॅन्युअल पोस्ट कसं क्रिएट करायचं, AI थ्रू पोस्ट कसे क्रिएट करायचं, थम्सअप करा. समजलं असेल तर थम्सअप करा, काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. हॅलो. ओके, हा बोला. आवाज आवाज ब्रेक होते, बोला. हा, आपण ते जे ऍड केली तुम्ही कॅटेगरी, हा ते मल्टिपल असू शकतात. मग ती कशाच्या अंडर आहे ती कशी ओळखायची? आता तुम्ही एकच कलर्स म्हणून ऍड केली, हा हा, आता बरोबर. समजा तिथं 10-12 असतील, तर आता ती कॅटेगरी नेमकी कोणत्या पेरेंट्सच्या कॅटेगरीच्या अंडर ती कशी काय ओळखायची? गुड क्वेश्चन. इथे बघा, इथे तुमची जेव्हा मी त्याला एडिट करतो, आता सपोज आपण अजून एक दोन कॅटेगरी बनवूया ज्याला वेगवेगळ्या पॅरेंट कॅटेगरीज देऊया. ठीक आहे, जसं की इथे मी एक कॅटेगरी ऍड करतो जिचं नाव देऊया कॅट वन, आणि कॅट वनला मी देतो ब्लॉकच्या अंडर टाकतो, ऍड कॅटेगरी म्हणतो. ठीक आहे, ओके. एकच मिनिट. 5 कॅटेगरी आहेत पण तिथे एवढंच का दिसत आहेत. ओके, हा, ज्या ज्या सब कॅटेगरी आहेत, पण फर्निचरची कुठे गेली, एकच मिनिट थांबा. कॅशेचा पण इश्यू असू शकतो इथे.
हा, इथे कॅटेगरी दिसतात. ओके, एक मिनिट, पण इथे का दिसत नाही ते जरा शोधावं लागेल. पाच आयटम ओके, ठीक आहे. आपण इथे कॅटेगरीज तरी बनवून घेऊयात. इथे दिसत नाहीयेत आता. ते का दिसत नाही ते मी बघतो. आता कॅटेगरी 2 जी आहे ती होम इम्प्रुव्हमेंटच्या अंडर जाईल. ओके, ऍड कॅटेगरी म्हणतो मी इथे. आता मी तर एक न्यू पॅरेंट कॅटेगरी तयार करतो. पॅरेंट कॅट. ओके, ज्याला मी कोणाच्याही अंडर नाही टाकत आणि ऍड कॅटेगरी करतो. तर इथं न्यू पॅरेंट कॅटेगरी आली. ओके, आता ह्या पॅरेंट कॅटेगरीच्या आत अजून मी काही मल्टिपल करतो, जसं की टेस्ट 1, आणि ती मी न्यू पॅरेंट कॅटच्या अंडर टाकतो. ओके, आता ही याच्या अंडर गेली. आता तुमचा क्वेश्चन काय आहे की इथे मल्टिपल आहे, जसं की टेस्ट पण आहे आणि कॅट 2 पण आहे. तर कोण कोणाच्या अंडर आहे हे कसं कळणार? तर पहिला वे, तुम्ही इथं कॅटेगरीच्या पेजवरती आलाय, जी तुम्हाला डॅश दाखवते. आता टेस्ट, ही टेस्ट कशाची ह्याची पॅरेंट कॅटेगरी कोण आहे ती जर बघायची असेल तर तुम्हाला, सॉरी, क्विक एडिट नाही, तुम्हाला एडिट वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला त्याची पॅरेंट कॅटेगरी दिसेल की बाबा ह्याची पॅरेंट कॅटेगरी कोणती आहे. ओके, ओके. पहिला ऑप्शन हा आहे. ओके. दुसरा ऑप्शन काय आहे, तर तुम्ही जेव्हा पोस्ट वरती जाता, जसं की आता आपण ऑल पोस्ट वरती जाऊया आणि इथं मी एक मॅन्युअल पोस्ट म्हणून क्रिएट केली होती, त्याच्यावरती जातो. तर इथे मला राईट साईडला आहे का नाही, मला राईट साईडला सगळ्या कॅटेगरी दिसतील, जसं की ब्लॉकच्या अंडर, म्हणजे ब्लॉकचा बॉक्स कुठे आहे बघा, त्याच्या अंडर कॅट 1 आहे, फर्निचरच्या अंडर कोणच येस. नाहीये, आणि होम इम्प्रुव्हमेंटच्या आत कलर्स आहे. ओके, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. सो अशा पद्धतीने दोन दोन पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी चेक करू शकता. अजून एक क्वेश्चन होता. हा, आपण मगाशी एक पेज क्रिएट केलं एआयच्या मदतीने, पेज. आणि समजा त्यातला आपल्याला काही इमेज आवडली नाही किंवा थोडासा डेटा आपल्याला चेंज करायचा असेल, तर आपण ते एडिट करू शकतो का? हो, जसं की आता बघा, होस्ट इंजनच्या मदतीने तुम्ही एआय कॉन्टेंट क्रिएट केला, तर काय केलं आपण, पेज केलं. कोणतं पेज केलं, तर इथे पेजेस मध्ये आला तुम्ही, ऑल पेजेस वरती हं. क्लिक केलं तर इथं कलर्स हू टॉक मोर हे पेज तुम्ही ओपन केलं, बरोबर. आणि तर आता ओके. ह्याच्या हे पेज दिसताना असं दिसतंय. व्ह्यू म्हटलं, इथं तुम्हाला पेज असं दिसतं, पण तुम्हाला आता ही इमेज आवडली नाही. ओके, आपल्याला कलरची दुसरी ओके. इमेज घ्यायची, तर मी इथं कलरची एखादी इमेज घेतो. कलर इमेज, सपोज तुम्हाला ही इमेज आवडली. ओके. ओके, ओपन इमेज इन न्यू टॅब, सेव्ह इमेज ॲज, कलर, कलर डॉट पीएनजी, कलर डॉट जेपीजी. ओके, ही इमेज मी इथं सेव्ह केली, इमेज आली आपल्याकडे. आता काय करायचं, तुम्हाला ओके. इमेज आवडली नाही तर त्याला एडिट म्हणायचं, इथं एडिट करायचंय, आणि इथं इमेज होती, ह्या इमेजला ह्याच्यावरती क्लिक केली मी. इथे बघा, ह्याच्यावरती क्लिक केली, हं. क्लिक केल्यानंतर तिथं रिप्लेसचं बटन आहे, सिम्पली रिप्लेस वरती क्लिक करायचंय आणि आपल्याला काय करायचंय, अपलोड. ओके. तर मी अपलोड करतो, जी मी डाउनलोड केली ओके. होती ती घेतली, ओपन केली आणि आली. ओके, इमेज आली, बट इमेज ती कशी, ही साईज लहान मोठी आपण करू शकतो याची. हा, ही इमेज डाउनलोड होताना लहानवाली डाउनलोड झाली. सी, ही किती झाली, 300 बाय 138. ओके. 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 डाउनलोड होताना लहानवाली झाली, त्यामुळे इथे म्हणजे आपण रिसाईज करू शकतो. रिसाईज करू शकतो, बट ती इमेज फाटेल. आपल्याला सिलेक्ट करताना मोठी घेतली पाहिजे. रिसाईज आपण करू शकतो, हे अशा नाही, नाही, नाही. पद्धतीनं. नाही, ते कळालं. हा, हो सर. नाही, नाही, ते कळालं. आपण मोठी घेतली तर आपण रिसाईज करू शकतो. ती हा, छोटी असल्यामुळे करू शकत नाही. ओके. येस, येस, रिसाईज. टेक्स्ट पण सेम ह्याच वेने आपण एडिट करू शकतो ना? येस, येस, पेज आपण पूर्ण सगळं, टेस्ट. टेक्स्ट पण आपण चेंज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पण. आता एक गोष्ट आहे की मगाची जी इमेज होती ती अशी सेंटर अलाईन होती, जर तुम्हाला ही लेफ्ट अलाईन आहे, जर सेंटर अलाईन करायची असेल तर इथे बघा, अलाईन नावाचं एक टॅब आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि अलाईन सेंटर म्हणायचं, म्हणजे तुमची इमेज सेंटर राहील. बाकी तुम्ही त्याची हाईट विड्थ अशा पद्धतीने मॅनेज करू शकता. ओके, काय काय अजून तुम्ही करू शकता, ह्याच इमेजला ओके. क्रॉप करायचे, ओके. सपोज क्रॉप करायचे, तर तुम्ही ह्याला क्रॉप पण करू शकता. ओके, ऍड टेक्स्ट ओव्हर इमेज, इमेज वरती टेक्स्ट टाकायचं, तर तुम्ही इथून टेक्स्ट पण टाकू शकता. ओके,
सो अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही ह्या इमेजवरती अप्लाय करू शकता. आणि बाकी टेक्स्ट जर तुम्हाला करू चेंज शकतो. करायचं आहे, सपोज इथं पॅराग्राफ टाकायचा आहे, तर तुम्ही ह्याला सिम्पली क्लिक करा, टेक्स्ट एडिट करा. तुम्ही याच्यामध्ये नवीन दिस इज न्यू टेक्स्ट लाईन. ओके. तुम्हाला लिंक टाकायची आहे, सपोज ओके. आपल्याकडे एक वेबसाईट आहे, सपोज ही मर्सिडीजची वेबसाईट आहे, ह्याची लिंक टाकायची आहे तुम्हाला. तर सिम्पली त्या लाईनला टेक्स्टला सिलेक्ट करा, इथे लिंकचं बटन आहे, क्लिक करा, पेस्ट करा, लिंक पण ऍड करता येईल. तुम्हाला इथं बोल्ड टेक्स्ट टाकायचं आहे, सपोज बोल्ड टेक्स्ट एक लाईन आहे, ती मला बोल्डमध्ये पाहिजे. तर सिम्पली तुम्हाला डबल क्लिक करायचे, बोल्डवरती क्लिक करायचे, झालं, बोल्ड पण झालं तुमचं. ओके. सपोज तुम्हाला इथं काय ओके. करायचं, इटॅलिक टेक्स्ट हवा आहे, तर ते सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने अचीव करू शकता. इथे इटॅलिकचं बटन आहे बघा. झालं, टेक्स्ट तिरकं झालं, बोल्ड झालं, येस, येस. लाईन आली. ओके. आता काय करायचं, मला इथे हेडिंग या द्यायचं त्याला. हा, बोला ना. नाही, नाही सर, बरोबर आहे. ते फक्त वरच्या गोष्टीला ते टेक्स्ट इज न्यू लाईन ते आपण हायपरलिंकला क्रिएट केली ना? हो, हायपरलिंक क्रिएट केली. ओके. इथून हायपरलिंक होते. इथं लिंक आहे बघा. आपण हां, हां. ओके. येस, येस. कळालं सर. येस. आता हेडिंग केलेलं आहे बघा. हेडिंग द्यायचं, तर हेडिंग मध्ये इथे पॅराग्राफ आहे. आता हेडिंग द्यायचं म्हणलं तुम्ही हेडिंग पण देऊ शकता. हेडिंग मध्ये तुम्ही H1 to H6 देऊ शकता. मग H3 देऊयात आपण, किंवा H2 देऊयात. अशा पद्धतीचं हेडिंग देऊ शकता. परत तुम्हाला हायलाइट करायचं आहे टेक्स्ट, तर तुम्ही हायलाइट पण करू शकता. हायलाइट कसं करणार, तर इथे डाउनलोड आहे बघा. इथे बघा हायलाइटचं बटन आहे, बरोबर. हायलाइट करा, कोणत्या येस, कलरनं, ब्ल्यू कलरनं, झालं हायलाइट. येस. सो तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा अचीव. आता हे टेक्स्ट हायलाइट झालं, तुम्हाला बॅकग्राऊंड पण त्याचं हायलाइट करायचंय, ते मला व्हाईटनं करायचं किंवा येल्लोनं करायचंय, तर ते सुद्धा तुमचं होऊन जाईल. हे बघा. ओके. येस. सो ह्या अशा गोष्टी आहेत, ह्या तुम्ही एडिट करू शकता. इथं कोडिंगची काहीच गरज नाही. तुम्हाला हवा तसा ब्लॉग तुम्ही लिहू शकता. जे चेंजेस पाहिजेत ते चेंजेस. आता सपोज तुम्हाला इथे युट्यूब, तुमचं हे आर्टिकल आहे, आर्टिकलमध्ये तुम्हाला युट्यूबची व्हिडिओ टाकायची आहे सपोज. तर चला आपण युट्यूबची व्हिडिओ टाकूयात. काय करूयात, युट्यूबच्या चॅनलवरती जातो मी. आता युट्यूबच्या चॅनलवरती आलो, एखादी व्हिडिओ आपल्याला आवडली, जसं की आता अरिजित सिंगचे आपल्याला सपोज गाणे आवडले, हे वाली व्हिडिओ. ओके. तर आपल्याला आता ही व्हिडिओ तिथे ऍड करायची आहे. At फक्त GoDaddy, लिंक कनेक्ट we know करायची your website is the center of your काय म्हणताय? म्हणजे फक्त आपण हायपरलिंक मगाशी क्रिएट केली तशीच करायची ना? लिंक हा, तिथे ऍड करायची येस. फक्त? आता बघा, आता कसं करायचं, शेअर म्हणायचं. शेअर म्हटल्यानंतर तुम्हाला इथे आहे का नाही, इथं तुम्हाला लिंक मिळेल, ही लिंक मिळेल. ओके. ही लिंक कॉपी करायची आणि तुम्हाला सिम्पली तुमच्या इथे यायचंय आणि इथं प्लसचं बटन आहे. ओके. प्लसचं बटन आल्यानंतर इथं तुम्हाला युट्यूब सर्च करायचंय. क्लिक करा, लिंक पेस्ट करा, एम्बेड करा. अरिजित सिंगची ती व्हिडिओ तुमच्या कॉन्टेंटमध्ये आली. ओके. ओके. सो इमेज ऍड करू शकता, व्हिडिओ ऍड करू शकता. ऑडिओ ऍड करायचा असेल तर ऑडिओ कसं करणार, तर एखादी MP3 ची फाईल तुम्हाला घ्यावी लागेल. MP3 ची फाईल डाउनलोड करायची आणि ती इथं अपलोड करावी लागेल. ती अपलोड कशी करायची, तर सिम्पली आता बॅकला या, हे मी सेव्ह करतो. एखादी MP3 फाईल तुम्हाला अपलोड करायची, तर ती कशी करणार तुम्ही, इथे बघा, इथे मीडिया लायब्ररी आहे. इथं तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता, इमेज अपलोड करू शकता, टेक्स्ट अपलोड करू शकता. तर मला MP3 ची फाईल अपलोड करायची. डाउनलोड MP3 फाईल सॉन्ग. एखादी आपण MP3 फाईलची एखादी MP3 फाईल घेऊया. ओके. जसं की आता हे बघा, कॉमेडी कार्टून, ही MP3 ची फाईल यायला मी डाउनलोड करतो आधी. आय थिंक हे डाउनलोड,
माहित नाही का डाउनलोड होत नाही ते. ठीक आहे. बॅक येतो. सॅम्पल MP3 डाउनलोड. दुसरी एखादी फाईल घेऊया. इथे एक MP3चं सॅम्पल आहे. हिला डाउनलोड करतो. डाउनलोडिंग. प्लीज वेट. ओके. तर इथून मी आता हिला डाउनलोड करू शकतो. हे बघा डाउनलोड झाली MP3. आता ती मला येस. माझ्या ह्याच्यात अपलोड करायची, तर मी कशी मीडिया ऍड करणार? ऍड मीडिया फाईल. क्लिक. MP3 ची फाईल ओपन झाली इथे. येस. मला एखादी PDF फाईल ऍड करायची, मी PDF फाईल ऍड करू शकतो. हे बघा. SEO मंथली रिपोर्टची एक PDF फाईल आहे. ती मी ऍड करू शकतो. PDF फाईल, इमेज फाईल, व्हिडिओ सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. ओके. एखादी छोटी व्हिडिओ असेल तर फक्त साईज किती पाहिजे इथे? 256 MB पेक्षा कमी पाहिजे. व्हिडिओ सपोज GBतला असेल तर तो नाही अपलोड करू शकणार. ही साईज तुम्हाला वाढवता येते. ठीक आहे. कारण ही सिक्युरिटी पर्पजसाठी वर्डप्रेसनं आपल्याला एवढी साईज दिलेली असते की 256 पेक्षा तुम्ही जास्त MBची फाईल नका टाकू. मग जर काही केसेसमध्ये तुम्हाला वाढवायचं असेल तर ती वाढवता सुद्धा येते. त्याच्यात ट्रिक्स असतात. ओके. ओके. हे पर फाईलची साईज आहे का टोटल स्टोरेजची पर साईज आहे? पर फाईलची ओके. मॅक्सिमम अपलोड फाईलचा 256 MBची पर फाईल. ओके. ओके. सो मीडिया इथे आहे, पोस्ट इथे आहे, पेजेस इथे आहेत. आता तुमच्या पोस्टवरती किंवा पेजेसवरती ज्या कमेंट्स वगैरे येतात त्या कमेंट्स तुम्हाला इथे दिसतात. ओके. ओके. ज्या काही कमेंट्स आहेत मग तुम्ही इथून ठरवायचं की ती कमेंट चांगली आहे का नाही. वाचायचं. चांगली असेल तर अप्रूव्ह करायची. चांगली नसेल तर अनअप्रूव्ह करायची. एखादा कोण स्पॅम करत असेल तर सांगायचं की स्पॅम करतंय. मध्ये टाकायची म्हणजे डिलीट करून टाका. तर हे सगळ्यात तुम्ही पूर्ण कमेंट सेक्शनवरती कंट्रोल जे आहे ते तुम्ही इथून ठेवू शकता. ओके. ओके. पेजेस झालं, मीडिया झालं, पोस्ट झालं, कमेंट झालं. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो जरा इम्पॉर्टंट आहे अपीअरन्स वाला, ज्याच्यामध्ये आपण थीम ऍड करणार आहे. ओके. आता बघा हे दिसताना तर आता असं दिसतंय, एक नॉर्मल वालं दिसतंय बरोबर ना. हे नॉर्मल आहे. सिम्पल ब्लॉग पोस्ट कशा ऍड करायच्या वगैरे काय त्याचं. पण वेबसाईट थोडी ना अशी असते. वेबसाईट थोडंसं डिझाईन वगैरे असतं, काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं असतं बरोबर ना. अशी वेबसाईट नसते. येस. सो त्याच्यासाठी आपल्याला थीम लागते. ओके. तर अपीअरन्स मध्ये यायचंय, थीम वरती क्लिक करायचंय आणि ऍड थीम वरती क्लिक करायचं. आणि ऍड थीम वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मल्टिपल थीम्स मिळतात. म्हणजे किती थीम आहेत बघा आता सध्याला वर्डप्रेसमध्ये 7974. जी तुम्हाला थीम आवडती ती थीम तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्या थीमनुसार तुम्ही वेबसाईट जी आहे ती डेव्हलप करू शकता. फॉर एक्झाम्पल मला आता इंटेरियरची करायची. इंटेरियरची एखादी वेबसाईट मी बनवते. सो मी आता इंटेरियर रिलेटेड काय आहे का यांच्याकडे बघतो. हे बघा. इंटेरियर सर्व्हिसेसची एक आहे. इंटेरियर पोर्टफोलिओ, इंटेरियर डिझाईनची एक वेबसाईट आहे. इंटेरियर कार्डची एक वेबसाईट आहे. सो ह्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन थोडंसं डिटेलमध्ये बघू शकता. जसं नुसतं क्लिक करायचं, इन्स्टॉल नाही करायची. क्लिक करायचं, त्याचं व्हर्जन बघायचं. 1.2 व्हर्जन आहे. ओके. या मागं त्याचं बघा 1.6 व्हर्जन आहे. ओके. या मागं 1.1.4. ओके. हे हे एक आहे. आता मला सांगा हे 3 पैकी चांगली वेबसाईट कोणती असू शकते, चांगली थीम कोणती असू शकते? पहिल्या नजरेत तुम्हाला काय वाटतंय? थर्ड वाली Third इंटेरियर वाली. डिझाईन WDA. येस. कारण की त्याचं रिझन काय आहे की व्हर्जन जे आहे ना त्यांनी बघा 1.1.4 म्हणजे ह्या थीम वरती त्यांनी खूप काम केलेलं आहे. ह्याचं मागचं व्हर्जन आलं असणार 1.1.3, 1.1.2, 1.1.1, परत 1.0 असे म्हणजे ह्याचे मल्टिपल व्हर्जन्स आले असतील आतापर्यंत. हे आपल्या पहिल्या नजरेत आपल्याला एवढं समजतंय की ही थीम जी आहे ती चांगली असू शकते. गॅरंटेड आहे का? गॅरंटेड नाही. आपण असं नाही म्हणू शकत की हे व्हर्जनच खूप जास्त आहे त्यामुळे ही थीम चांगलीच आहे. गॅरंटी नाही देऊ शकत. बट पहिल्या नजरेत आपल्याला एवढं समजतंय की ह्या दोघांच्या कम्पेअरमध्ये ह्यांनी जास्त काम केलेलं आहे ह्या थीमवरती. ओके. तर सिम्पली मग आपण एक सिलेक्ट करूया. थीम सिलेक्ट करताना अभ्यास खूप करावा लागतो बरं का. मी तुम्हाला आता जस्ट शिकवतोय त्यामुळे मी एक फास्टमध्ये
एक डिसिजन घेतला की ह्या 3 पैकी मला एक थीम सिलेक्ट करायची. सो मी ही थीम सिलेक्ट करतो 3 नंबरची आणि इन्स्टॉल करतो. तुम्ही प्रॉपर त्याचे डिटेल प्रिव्ह्यू वाचायचे, त्या थीमच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन त्याचं रीडिंग करायचं की ती थीम कशा-कशासाठी यूज केली जाते, काय-काय त्याच्यामध्ये बेनिफिट्स वगैरे आहेत, फीचर्स कोणकोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये पाहायच्यात. आता थीम इन्स्टॉल झाली की थीम तुम्हाला ॲक्टिव्हेट करायची आहे. आणि तुमची आता थीम ॲक्टिव्हेट झालेली आहे. आता तुम्ही एकदा साईट बघू शकता की साईट कशा पद्धतीनं दिसेल. हे बघा. NMD इंटेरियर स्टुडिओ रेडीमेड थीम तुमच्या इथे आलेली आहे. हे तुमच्या पोस्ट अशा दिसतील बघा. ह्या तुमच्या पोस्ट आहेत बरोबर? येस. कॉल टू ॲक्शन, लेटेस्ट पोस्ट सगळं बाय डिफॉल्ट डेव्हलप करून आलेलं आहे. तुम्हाला काहीच एक्स्ट्राची करायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. जसे जसे चेंजेस तुम्हाला पाहिजे. जसं की आपल्याला मेनू हवाय, तर चला मेनू बनवूयात. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढंच घेऊया, नाही तर तुम्हाला जरा हे हेवी जाईल. थीम इन्स्टॉलेशन पर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. थीम इन्स्टॉलेशन पर्यंत जो कोणताही पार्ट तुम्हाला समजलेला नाही, प्रत्येक पार्ट मी डबल टिबल 4 वेळा घेण्याची माझी तयारी आहे. तुम्ही डाऊट घेऊन येत जावा. ओके. आणि एक पॉइंट राहिलाय माझ्या साईडने, तो म्हणजे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर देण्याचा. तो मी ट्राय करतोय की ऍक्च्युली तो डिसिजन सरांच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं तो पेंडिंग राहिलाय. माझ्याकडे लॉग इन डिटेल्सच आले नाहीत. नाहीतर मी सॅटर्डे संडे मी फ्रीच होतो, मी टाकले असते. ओके. मी आज ट्राय करतो की तुम्हाला ते रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. सो आपण इथे थांबूयात. नेक्स्ट तुम्हाला थीम मध्ये चेंजेस कसे करायचे, मेनूज कसे क्रिएट करायचे, एक पूर्ण वेबसाईट क्लायंटसाठी आपण कशा पद्धतीनं रेडी करू शकतो, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला डेव्हलपमेंट मधल्या पाहिजेत. समजत असेल तर थम्सअप करा, डाऊट असतील तर डाऊट विचारा. ओके. ओके. सो मी पॉज करतो रेकॉर्डिंग.